कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मुली किती रमल्या होत्या ना मोबाईल मध्ये, नाहीतर काय। ते लहान बाळाला खेळणं दिल्यावर कसं खुश होते तसं झालं होतं पोरींचं। पट्टी का काढतोयस? अगं तूच सांगितलं होतं ना ते मलम वगैरे लावून बदलून घे म्हणून, विसरलीस का तू? अरे हो, तुला तुझं एकट्याला जमणार नाही, थांब मी करून देते। अरे नाही नको, माझं मी करतो। अरे वेडा आहेस का? तुला तुझं नीट तरी लावता येईल आणि पट्टी सुद्धा बांधायला जमणार नाही। जमवेन मी, आधीच तुला केलंयस माझ्यासाठी, अजून कशाला सेवा? सूर्या तू हे विसरतोयस की मी एक डॉक्टर आहे आणि पेशंटची सेवा करणं हे माझं कर्तव्य। दे आणि ते आणि हो, मी तुझ्यासाठी जे काही केलंय ना ते असं सतत काढत बसायचं नाही सूर्या, नाहीतर मला राग येईल। खरं तर मी तुझ्यासाठी काहीच नाही केलंय रे, तूच खूप काही केलंय आणि त्याचा तुला खूप त्रासही झालाय, पण तू एका शब्दाने कधी तक्रारीचा सूर लावला नाहीस। नेहमी माझं ऐकत आलास, नेहमी माझं मन जपलंस। मग किमान मला तुझी एवढी तरी मदत करू दे। तुळजा, मी मलम लावायला नाही म्हणतोय कारण या मलम लावण्यानं शरीराच्या जखमा बऱ्या होतील, पण काळजात नव्या जखमा होतील त्याचं काय करू? तुझी जर सवय झाली ना तर तू निघून गेल्यावर या जखमा सतत बळबळत राहतील, लई त्रास देतील। काळजात खोल आजसा हरला फिरमात मन हे माझं। थांब मी बघते। सूर्या, ए सूर्या, सूर्या, ए सूर्या। सुनबाई, तात्या मामा आहो। काय झालं? तात्या मामा दारू पिऊन आलेत, मला बघून सरळ आत निघून गेलेत। रोज काय इतके ड्रिंक करतात? आई सोडून निघून गेल्यापासून तात्यांनी सुरू केले, ते आजपर्यंत सुरूच आहे। आईच्या जाण्यानं तात्यालाही खचले होते, म्हणून त्यांनी दारू जवळ केली। रोज असंच दारू पिऊन येतात। मग दादाच त्यांना कसं बस जेवायला बसवतो, जेवण भरवतो, आंघोळ घालतो आणि झोपवतो। तात्या जर लवकर घरी नाही आले ना तर दादाच त्यांना हुडकत अख्खा गाव पालतं घालतो। मग तुम्ही त्यांची दारू सोडवण्यासाठी का नाही प्रयत्न केले? झाला ग सगळं करून, त्यांच्या मनातली रोजची वादळ शांत करायला त्यांनी दारूची वाट धरली ते धरलीच ग। वहिनी, तू तात्यांच्या वागण्याचं लई वाईट वाटून नको घेऊ हा। ते मनानं लई चांगले तागत, त्यांनी आम्हाला कधीच त्रास नाही दिला। तुझा आराम कर, मी त्यांना जेवायला वाढते। थांब, आज मी वाढते त्यांना। अगं नको, तुला सवय नाही सगळ्याची, मी देते त्यांना। अगं मी म्हटलं ना, आज मी करते। तात्या मामा, मी जेवण घेऊन आले तुमच्यासाठी, घ्या जेव। नको मला, मी पहिल्यांदा जेवण वाढले तुमच्यासाठी आणि तुम्हीच नाही म्हणताय। मी तुझ्या बरोबर आज दारू पिऊन आलो, माफ कर मला। तुझ्या बरोबर दारू पिऊन आलो आणि मला तोंडात मारले घेत झालं ग। तुम्ही एवढा बी विचार नाही माझ्या मनात आला का माझ्या घरात लक्ष्मीवाली सुनानिया, तिला काय वाटेल?
समजा विसरून गेलो ग. लय मोठी चूक झाली बघ. पाया पडतो तुझ्या बाप कर मला बाप. नाही तुम्ही प्लीज असं काही करू नका. तुम्ही काय करतायत आता? हो नाही, आधी शांत व्हा बघू. मी खूप लहान आहे हो तुमच्या समोर. माझ्या अशा पाया पडू नका. तुम्हाला काहीतरी करायचंच असेल तर आधी ही दारू सोडा. तुमच्या माघारी तुमच्या मुलांचं काय होईल याचा विचार करा. तुम्ही बाप आहात त्यांचे, आधार आहात त्यांचा. नाही, सूर्यच त्याचा बाप आहे. त्यांचंच काय, माझा बी बाप सूर्य आहे. हा, हे घराचा भक्कम आधार सूर्य आहे ग. नाही, माझा सूर्य सगळ्या जबाबदाऱ्या हसत हसत पार पाडतोय ग. कधी हुकाचू नाही केलं त्यानं. मग त्या सूर्याचा विचार करून तरी ही दारू सोडा. बाप असणं आणि बाप पडणं यात खूप फरक आहे हो. सूर्य त्याच्या बहिणींसाठी, तुमच्यासाठी धडपडत होता, कारण त्याला माहित होतं की त्याच्या डोक्यावर बाप नावाचा अजूनही छप्पर आहे. तुमचा तोल जाऊ नये म्हणून तुमचा आधार बनत होता, कारण त्याला हे माहित होतं की त्याचा आधार त्याचा बापच आहे. पण तुमच्या अशा दारूच्या व्यसनाने अचानक तुम्ही त्याचा हात सोडून निघून गेलात तर काय होईल हो त्याच? किती खचून जाईल तो. आता तुम्हीच विचार करा. दारू आणि तुमच्या मुलांमध्ये तुमच्यासाठी सगळ्यात जवळचं कोण येते? तुमचं तुम्हाला उत्तर मिळेल. मला माझ्या पोराचं सुख पाहिजे ग. पण एक काळजात बसलेलं जुनं गाव आहेत ना, ते इसराय दारूच प्यावीशी वाटते. माझा दारू जेवण आहे ग, तर सोडायचे म्हटलं तरी सुटाना. सुटेल. अशी कशी नाही सुटणार? तुम्ही त्या दिशेने विचार करायला लागला तर नक्कीच सुटेल ही. बरं मला एक सांगा, दारूचा थोडा तरी उपयोग होतो आपल्या शरीराला. हा, दारू पिल्याने मनाला तात्पुरतं बरं वाटतं, पण त्यानंतर काय? त्याचा त्रास आपल्याच शरीराला होतो. आधी लिव्हरवर ताण येतो आणि मग एक एक अवयव करून निकामी होत जातं. तात्या मामा, मी एक डॉक्टर आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि तुमच्या या क्षणिक सुखासाठी तुमच्या मुलांचे सुख हिरावून घेऊ नका. मागचं सगळं विसरण्यासाठी तुम्ही स्वतःला कशा तरी बिझी करून घ्या ना. पण तुम्ही असे दारूच्या आहारी जात राहिलात ना तर तुमचे घरचे तुम्हाला गमावून बसतील. त्यांच्या डोक्यावरून हा बापाचा हात काढून घेऊ नका. उद्या त्यांचा बाप दारूपायी गेला म्हणून अख्खं गाव त्यांना हिंडवत राहील. हे चालेल तुम्हाला? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.